तर नमस्कार मित्रांनो, तर आपण पाहू शकता धाराशिव या ठिकाणी भव्य सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. भव्य दिव्य असा सोहळा धाराशिव या नगरीत पाहू शकता आपण. ज्ञानोबा माझा. तर या ठिकाणी आता आपण मध्ये जाऊया, ज्या ठिकाणी खूप मोठं मंडप या ठिकाणी मारलेलं आहे मध्ये. तर चला जाऊया आता आपण आत. पाहू शकता आपण खाली किती मोठं मंडप धाराशिव या ठिकाणी सप्ताह आयोजन केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता बाहेरील बाजू या ठिकाणी स्वयंपाकाचं नियोजन मंडप. तर चला जाऊया आतमध्ये. आता आपण पाहू शकता प्रवचन चालू आहे सध्या महेश महाराजांचं, आणि जेवणाची सोय सुद्धा या ठिकाणी आहे. उत्तम असं आपण पाहू शकता मंडप किती मोठं मारलेलं आहे या ठिकाणी. तर आता आपण आनंद घ्या. लेट्स एन्जॉय. बाकीचं कोणतंच दान नाही जमलं ते करावं, भूदान करावं, गोदान करावं. यातलं काहीच नाही जमलं, कमीत कमी रक्तदान तरी करावं. म्हणजे महाराज हेही जमत नाही, मग मतदान तरी करावं. मतदान हे मतदान तरी होईल, पैसे न घेता केलं. मग काही माणसं इथं सुद्धा युक्तिवाद लावतील, मग एकाची घेऊन दुसऱ्याला केलं तर नाही. तसं माणसं हुशारच आहेत म्हणा, कारण एखादा बुवा इतका हुशार असतो, जी श्रोते मंडळी रोज 2-4 बुवाला ऐकत ती किती हुशार असते. त्याच्यामुळे ते सगळ्यातून घेऊन नोटाचं दाबून येतात बटन. काय माणसं पैसे सगळ्या उमेदवाराचे घेतात आणि बटन मात्र नोटाला दाबतात. असंही आहे. असं आपला तो विषय दान करावं नाही, म्हणजे कोणतंच दान आम्हाला करणं शक्य नाही, मग सेवेचं तरी दान करू शकतो. आनंदाची फळे सेवादान असे उत्सव जिथं सुरू आहेत, आपल्या गावामध्ये एखादा उत्सव सुरू आहे, अशा पारमार्थिक उत्सवामध्ये जावं. मृदंगाच्या कणिक म्हणून द्यावी, कालखेड्यांना काळं उचलून द्यावे, भजनीकड्यांना जर समजा चहाची तलब झाली तर चहा भरून आणून द्यावा, तर त्यांना बिडी काही बिडी काही देऊ नये असं म्हणायचं. तर सांगण्याचा अर्थ असा की माणसानं ही तरी सेवा करावी. असे उत्सव सुरू आहेत, यावर जेऊ वाढावं 2-4 पंक्ती, काय आतून उत्साह, काय करावं आग्रहाची साधू संतांची वयोवृद्धांची सेवा करावी. हे सुद्धा एक प्रकारचं दानच आहे, हे सेवेचं आहे. श्रम जीवन आहे. शुद्ध व्याधीश्च चिकित्सतां प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यतां, स्वात्मन्नं न तु याच्यतां, विधिवशात प्राप्तेन संतुष्टतां. याचा अर्थ काय आहे? भूक हा रोग आहे समजावं, जेवण हे औषध आहे समजावं, आणि औषधासारखं जेवण करावं. वैकुंठवासी परमश्रद्धेय जगन्नाथ अण्णा पवार अण्णा म्हणायचे, माणसानं जेवण औषधासारखं करावं, आणि जर औषधासारखं जेवण आपण नाही केलं तर एक दिवस असा येतो जेवणासारखी औषधं खावी लागतात. हे मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्हाला जर उदाहरणच पाहिजे असेल तर मी स्वतः त्याच्यासाठी उदाहरण आहे. आहार नियमन असलं पाहिजे ना. तप करायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जास्त खाऊन चालत नाही. आपल्या वारकऱ्याला कमी खाऊन चालत नाही. काही फळावरचे जे जुने वारकरी असतात की नाही, त्यांचं ब्रीदवाक्यच आहे, रगडून खायचं आणि बिघडून भजन करायचं. खरं नाही एका अर्थानं रगडून जेवायचं आणि बिघडून भजन करायचं. जर भजनासाठी रगडून खाणं जर अडचण करत नसेल तर रगडून खायला काय हरकत आहे? पोटभर जेवायचं म्हणल्यावर मजा येत नाही. त्याला तोच शब्द येऊ द्या, रगडून जेवण. जेवायला बसलं म्हणजे 4-5 भाकरी खाल्ल्याशिवाय उठायचंच नाही. या हे सगळं सांगत बसायचं नाही. नाही तर वैकुंठवासी दादा परमश्रद्धेय बाबा महाराज इंगळे दादा नेहमी म्हणायचे की म्हणे एका मित्राच्या घरी जेवायला गेले सगळे.
विद्यार्थी आपण आपल्या लाईनीत उभं राहायचंय. सर्वजण लाईनीमध्ये उभं राहून घ्या. चला. जे काल उजव्या साईडला उभं होते त्यांनी उजव्या साईडला उभं राहायचंय. जे डाव्या साईडला उभं होते त्यांनी डाव्या साईडला उभं राहायचंय. जोरदार दररोज प्रवचन झाल्याचा व्यासपीठ बांधून ठेवल्यावरती यायचा. वार्तांना विनंती आहे कृपया